फॉरेन्सिक अहवालात दोघांनी गाडीवर हल्ला केल्याचा नमूद। अनिल देशमुखांचा दावा, सुरुवातीपासूनच घटनेला राजकीय रंग दिल्याचा आरोप। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीत होणाऱ्या शताब्दी समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी होणार। विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार। $247 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर। 1 जुलैपर्यंत तयार झालेली मतदार यादी वापरणार। विधानसभेच्या मतदार यादीत नसलेल्या नावांचा समावेश होणार नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यावर पाऊस, चिखल आणि साचलेल्या पाण्याचं सावट। मेळावा उद्यावर, पण शिवाजी पार्कात पाण्याचं तळ। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटी रुपये असेल। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप। ठाकरे गटाच्या नेत्याचा हवाला देऊन दावा, 63 कोटी पूरग्रस्तांना द्यायला हवे होते असाही सल्ला। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता ई-केवायसी। केवळ लाभार्थी महिलेचीच नाही तर लग्न झालं असल्यास पतीची, अन्यथा वडिलांचीही ई-केवायसी करावी लागणार। म्हाडाची घरं आणि गाळेही लगेच विकायला परवानगी देण्याच्या हालचाली। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। सध्याची 5 वर्षांची अट काढून टाकण्याचे प्रयत्न। गरजूंना स्वस्तात घर देण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार। दसरा दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामागे आजपासून 16.5 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये निळा सिलेंडर 1547 रुपयांना मिळणार। सोन्याच्या दरांमध्ये आजही 1000 रुपयांनी वाढ। तोळ्याचा भाव 1,21,000 रुपयांवर। सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात 15,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ। महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा सण उत्सवांनाही फटका। झेंडूचं मोठं नुकसान। दसऱ्याच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची आवक घटली, भाव गगनाला भिडले।